वसा जनसेवेचा। बुलढाणा तालुका अंतर्गत येणाऱ्या मासरूड परिसरात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने मासरूड परिसर सध्या संपूर्ण तालुक्याच्या राजकीय नकाशावर केंद्रस्थानी आला आहे। प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही जोरदार तयारीला लागले असून गावोगावी बैठका, मतदारांशी थेट संवाद, संपर्क मोहिमा तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे। तिकीट कोणाला मिळणार, कोणता गट बाजी मारणार यावरून राजकीय चर्चांना उधाण आले असून परिसरात निवडणुकीपूर्व वातावरण तयार झाले आहे। मासरूड परिसर हा मतदानाच्या दृष्टीने महत्त्वाचा व निर्णायक मानला जात असल्याने सर्वच पक्षांनी येथे विशेष लक्ष केंद्रित केले आहे। मासरूड जिल्हा परिषद सर्कलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गेल्या 3 पंचवार्षिकापासून निर्विवाद वर्चस्व राहिलेले आहे, परंतु यावेळी येथे भाजपा तसेच राष्ट्रवादी एपी यांच्याकडून ही मोठी ताकद यावेळी पाहायला मिळणार आहे। तसेच या ठिकाणी पाणी टंचाई, वीज पुरवठा, खराब रस्ते, शिक्षण, आरोग्य सेवा, रोजगार आणि शेतीविषयक प्रश्ने हे प्रमुख मुद्दे ठरत असून इच्छुक उमेदवारांकडून विकासाच्या आश्वासनाची रेलचेल सुरू आहे। मासरूड सर्कलमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत तसेच भाजपाकडून सुनील देशमुख, राष्ट्रवादी एपी मनोज दांडगे व शिवसेना शिंदे गट यांच्याकडून गजानन लांडे यांच्यामध्ये येथे सामना होताना दिसून येईल, परंतु जनता कोणाला पसंती देईल हेही बघण्यासारखे असेल। दरम्यान इच्छुकांची संख्या वाढल्याने पक्षांतर्गत स्पर्धा तीव्र झाली असून काही ठिकाणी नाराजीचे सूरही उमटताना दिसत आहेत। काही इच्छुकांकडून वरिष्ठ पातळीवर लॉबिंग सुरू असल्याची चर्चा असून उमेदवारीच्या अंतिम यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। एकूणच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मासरूड परिसर आता खऱ्या अर्थाने हॉटस्पॉट ठरत असून येथील राजकीय समीकरणे आणि घडामोडी संपूर्ण बुलढाणा तालुक्याच्या निकालावर निर्णायक प्रभाव टाकणाऱ्या ठरणार आहेत। तसेच यावेळी शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या मासरूड सर्कलवर नेमकं कोण बाजी मारणार पाहण्यासारखं आहे। सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।